तर आता आपण जाणार आहोत थेट अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आपण बघतोय आज बैठक घेत आहेत। तत्पूर्वी आपण बघतोय मनोज जरांगे कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांशी माध्यमांशी संवाद साधू शकतात। शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। हर 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 महादेव। या पंडितले या मंडपातले इकडे बघा फक्त या पंडितले इकडे इथे बसलेले आणि या खुर्च्या इकडे घ्या। ए या सगळे जण घ्या मधले या ना बाहेर सारे इकडच्या पुरीची पुरी उठाली सोबत जरांगे चर्चा करणार आहेत आणि तत्पूर्वी अंतरवालीतनं आपण बघतोय जरांगे माध्यमांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकतात। हे आंदोलनकर्ते सगळे जरांगे सोबत आहेत। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जमलेले आहेत। त्यानंतर जरांगेंची मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत चर्चा होणार आहे आज अत्यंत महत्त्वाच्या बैठका, कारण या बैठकांमधनं आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे आणि या पुढचं आंदोलन निर्णायक असेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला। आता त्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, ते आंदोलन नेमकं कुठे होईल या संदर्भात चर्चा देखील आजच्या बैठकीत केली जाईल। अनेक मराठा आंदोलनकर्त्यांची अशी भूमिका आहे, अशी इच्छा आहे की हे आंदोलन मुंबईत व्हावं। तशा पद्धतीचे निरोप जरांगे पाटलांपर्यंत पोहोचवण्यात आले। मात्र आज जरांगे पाटील अंतिम निर्णय काय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे आणि आजची जी बैठक असणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही बैठक असणार आहे, कारण आजच्याच बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल। फक्त 2 लाईन करायचे ज्याला या पोलच्या इकडचे उठा बरं सगळे, या पोलच्या इकडचे उठा सगळे इकडून या इकडे मंडपात या पोलच्या इकडचे उठा इकडून या उठा उठा रात्री या इकडून या नाही बाहेरून अंतरवाली सराटीतली थेट दृश्य आपण बघतोय आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। लक्ष्मण सोळंके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले फोन लाईन वरून। लक्ष्मण, काय अधिकची माहिती आहे? सौरभ, आपण बघू शकतो की आता मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून अंतरवाली या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आंदोलनस्थळी जे व्यासपीठ आहे त्या ठिकाणी आता जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातले अभ्यासक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर मराठा जे आंदोलक आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। काही क्षणातच या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांच्या अभ्यासकांच्या सोबत बैठक सुरू होणार आहे आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक आणि अभ्यासक यांच्यासोबत चर्चा करणार आहे। आता या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील आपली आंदोलनाची भूमिका, पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे, कारण की आपण बघितलं तर पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्याच्या नंतर त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल झालेले होते। आता उपचारानंतर आज मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झालेले, मोठ्या प्रमाणात मराठा अभ्यासक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले, कारण की हैदराबाद गॅझेट प्रमाणे ज्या कुंडी नोंदीनुसार या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे, त्या प्रमाणपत्र निघत आहेत। ते प्रमाणपत्र निघल्याच्या नंतर त्यांची व्हॅलिडिटी आपण जर बघितली तर या ठिकाणी
ते अवैध ठरले जात आहे आणि ते अवैध का ठरतात याच विषयावर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता आंदोलकासोबत या ठिकाणी अभ्यासकासोबत चर्चा करणार आहे आणि या चर्चेतून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची पुढची भूमिका काय स्पष्ट करतात हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कारण आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणातून आता महाराष्ट्रभरातून या ठिकाणी अगदी अगदी जे अभ्यासक लक्ष्मण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद. दरम्यान आपण बघतोय ही मराठा आंदोलकांची अत्यंत महत्वाची अशी बैठक दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय. 29 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली आहे. काही मराठा अभ्यासक सुद्धा इथे सोबत आहेत. या बैठकीत नेमकं काय होतं, काय ठरवलं जातं, काय घोषणा होतात यावर मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची अशी ही बैठक मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगे चर्चा करणार आहेत. कारण आपण बघतोय आंदोलनात विशेषतः ज्या पद्धतीनं सरकारकडनं सहकार्य मिळणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचं मिळालं नाही अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केलेली होती. सरकारमध्ये अनेक मंत्र्यांवर अगदी जहरी टीका सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील करताना बघायला मिळतात. त्यामुळे आता पुढची आंदोलनाची दिशा नेमकी कशी असेल, पुढचं आंदोलन नेमकं कशा स्वरूपाचं असणार आहे, ते कुठे होईल, या सगळ्याची घोषणा लवकरच होऊ शकते. सरांची हो ओके बॉस. मोबाईल खाली करायचं कॅमेरा होणार नाही आणि यावर खाली बसून आता